ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन. वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला. वयाच्या 5व्या वर्षापासून अखेरच्या श्वासापर्यंत आशा भोसलेंनी संगीताची सेवा केली. मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आशा भोसलेंच्या निधनावर शोक व्यक्त. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना श्रद्धांजली अर्पण. आशाताईंच्या जाण्यानं जागतिक संगीत सृष्टीची मोठी हानी झाली. आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत सुनेत्रा पवार भाऊक. आशाताईंनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली. विश्वात भारताचं नाव प्रसिद्ध केलं. गायिकेला आपण मुकलो. मंगेशकर कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. नितीन गडकरींकडून आशा भोसलेंना भावपूर्ण श्रद्धांजली. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आशाताई भोसले यांना श्रद्धांजली. वेगवेगळ्या गाण्यांच्या प्रकारांमध्ये त्यांचा हातखंडा होता. मंत्री भुजबळांची प्रतिक्रिया. आशाताई भोसले यांच्या निधनानंतर आशिष शेलारांकडून श्रद्धांजली. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुःखात बुडालाय. एका युगाचा अंत झालाय. भाजप नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. भारतीय संगीत क्षेत्रातील स्तंभ कोसळलाय. आशाताईंचं गाणं हेच त्यांचं अमरत्व राहील. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज शांत झालाय. उद्धव ठाकरेंकडून आशाताईंना श्रद्धांजली. आम्ही विलक्षण आवाज हरपला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची प्रतिक्रिया. गाण्याच्या संगीतामधला मोठा ऱ्हास झालाय. आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत अशोक सराफ भाऊक. मराठी अभिनेते महेश कोठारे यांच्याकडून आशाताई भोसले यांना श्रद्धांजली अर्पण. आशाताईंच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. महेश कोठारे यांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांकडून अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. कन्हेरीतील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन बारामती निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित. सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेवेळी आदिती तटकरे भाऊक. अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. आदिती तटकरेंकडून भावना व्यक्त. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. आदिती तटकरेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांना फक्त एक पायरी ओलांडायची आहे. भुजबळांचं वक्तव्य. बारामतीकर मतदान करून सुनेत्रा वहिनींना विक्रमी मतांनी निवडून आणतील. बारामती पोटनिवडणुकीवर संजय बनसोडे यांची प्रतिक्रिया. अजितदादांनी जिवंतपणी बारामतीला स्वर्ग बनवलं. संजय बनसोडे यांचं वक्तव्य. सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार. रोहित पवारांचं ट्विट. पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार. भोंदू प्रकरण असंच बाहेर आलं नाही, ते ठरवून आणलं गेलं. रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा. खरातनं शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्यावर जमीन खरेदी केली. 2,40,00,000ची जमीन खरातनं खरेदी केल्याची माहिती. खरातनं जमीन खरेदी केल्याची कागदपत्र समोर. सीडीआर ही अत्यंत गोपनीय माहिती आहे. खराच्या माध्यमातून अनेक गोष्टी उघडकीस येतील. भोंदू खरात प्रकरणी संजय राऊतांचा दावा, तर अशोक खरातचं काय होणार हे सगळ्यांना माहिती. राऊतांचं वक्तव्य. भुजबळांचा हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरवल्यानंतर डीजीसीए कडून चौकशीचे आदेश. मुख्यमंत्र्यांकडूनही या प्रकरणी चौकशीचे आदेश. हेलिपॅड समजून हेलिकॉप्टर वाहनाच्या पार्किंगमध्ये उतरवलं. जळगावात लाडकी बहीणची ई-केवायसी करताना धक्कादायक प्रकार समोर. ई-केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी. आरोपी रमेश चव्हाण विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. जळगावात ई-केवायसीसाठी शरीर सुखाची मागणी केल्याचं प्रकरण. तत्काळ लक्ष घालून लवकरात लवकर योग्य ती कारवाई करा. रोहिणी खडसेंची मागणी. जळगाव प्रकरणाची पोलीस गंभीर दखल घेतील. लाडक्या बहिणीची काळजी घ्यायला सरकार सक्षम आहे. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. पालकमंत्री संजय शिरसाट व अब्दुल सत्तार यांच्यात शिवसेना आढावा बैठकीत दुरावा. संजय शिरसाट व्यासपीठावर आल्यानंतर इतर आमदारांचं हस्तांदोलन. मात्र सत्तारांचा अबोला. लोकसभा राज्यसभेच्या भाजपच्या खासदारांना 3 दिवसांचा व्हीप जारी.
16, 17 आणि 18 एप्रिलला सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी. महिला आरक्षणासंदर्भातील संवैधानिक दुरुस्ती विधेयक या काळात संसदेत मांडलं जाणार असल्यानं व्हीपला महत्त्व. ठाकरेंच्या सेनेकडून खासदारांच्या निष्ठा तपासणीच्या मोहिमेवर ज्योती वाघमारेंची टीका. कंबोज पार्टीला जाणारा आदित्य ठाकरेंची निष्ठा तपासणार का? ज्योती वाघमारेंचा सवाल. मीरा भाईंदरच्या मनपा आयुक्तांवर मंत्री प्रताप सरनाईकांचा पारा चढला. मनपा आयुक्त राधा विनोद शर्मा आगीच्या घटनास्थळी उपस्थित न राहिल्यानं सरनाईक यांनी खडसावलं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोंदियाच्या आमगावामध्ये शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन मेळावा. या मेळाव्यात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची शिवसेनेत पक्षप्रवेश. मंत्री आशिष जयस्वाल यांच्या अनुपस्थितीमुळे शिवसैनिकांमध्ये चर्चेला उधाण. आमदार अतुल भातखळकरांकडून 122 फूट डीपी रस्त्याचं भूमिपूजन. भूमिपूजन सोहळ्यात भाजप शिवसेना आमदारांमध्ये श्रेयवाद. काल आमदार प्रकाश सुर्वेंकडून रस्त्याचं भूमिपूजन. IPS रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना जामीन. पुरुषोत्तम चव्हाण 32 कोटींच्या 2 फसवणूक प्रकरणात वर्षभर कोठडीत होते. कोणतीही मालमत्ता जप्त न झाल्यानं आणि दीर्घकाळ कोठडीमुळे मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन. जय मल्हार क्रांती संघटनेकडून आज जेजुरीमध्ये रामोशी समाजाचा मेळावा. मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर, दौलत नाना शितोळे यांची उपस्थिती असणार. दौलत नाना शितोळेंना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी मेळाव्याचं आयोजन. नाशिकच्या IT कंपनीतील तरुणींवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण. अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अद्यापही फरार. निदा खानच्या अटकेसाठी SIT कडून 2 पथकाकडून शोध सुरू. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेसोबत व्यासपीठ शेअर करणं टाळलं. निमंत्रण असूनही खुर्ची नसल्यानं ओमराजेंकडून नाराजी व्यक्त. त्यामुळे ओमराजे निंबाळकरांनी लातूरच्या नियोजित कार्यक्रमाला जाणं पसंत केलंय. नाशिकच्या IT कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरण. संशयित 6ही आरोपींचे मोबाईल जप्त. जप्त केलेले मोबाईल क्लोनिंगसाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवले. जप्त मोबाईलमधून संशयितांचे कारनामे बाहेर येण्याची शक्यता. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाहीच. गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण. मराठा आंदोलनात आंदोलकांवर आतापर्यंत 2 टप्प्यात गुन्हे दाखल. पहिल्या टप्प्याच्या आंदोलनातील 17 तर दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनातील 64 गुन्हे. जळगावमध्ये अजिंठा शासकीय विश्रामगृहात आदिवासी भिल्ल समाज बांधवांचा आदिवासी मंत्री अशोक उईके यांना घेराव. पोहाडी शिवारात असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या रहिवासी चोपड्यांवर अतिक्रमणाची कारवाई न करण्यासाठी आंदोलन. बोगस पटसंख्या आणि अनुदान लाटण्याचे प्रकार रोखण्यासाठी नागपूर विभाग आक्रमक. 275 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून 250 शाळांमध्ये विद्यार्थी संख्येची पडताळणी. जितके विद्यार्थी तितकेच शिक्षक आणि अनुदान हा नवा फॉर्म्युला आता जिल्ह्यात लागू होणार. पुण्यातही बांगलादेशी घुसखोरांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन करा. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. पुण्याची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची. अवैध बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याची मागणी. पनवेलमध्ये किरीट सोमय्यांकडून SIR कार्यशाळेत मतदार यादी शुद्धीकरणावर भर. दुबार आणि बोगस मतदार शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार. सोमय्या यांची माहिती. लाल कांद्यानंतर आता उन्हाळी कांद्याचीही दरात घसरण. उन्हाळी कांद्याला प्रति किलो 8 ते 12 रुपयांचा दर. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. वाशिममध्ये खरीप हंगाम तोंडावर असताना कर्जमाफीच्या निकषांबाबत अजूनही स्पष्टता नाही. जिल्ह्यातील 67 ते 70 हजार शेतकरी संभ्रमात. कर्जमाफी लांबल्यानं नवीन पीक कर्ज वितरणावरही परिणाम. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या चिया सीड्सला चांगला दर. 8 ते 10 जिल्ह्यातून चिया सीड्सची मोठ्या प्रमाणात आवक. चिया पिकाला प्रति क्विंटल 14,500 ते 16,750 रुपयांचा दर. धुळ्यातील साक्री रोडवरील जुन्या जिल्हा रुग्णालयात 100 खाटांचं नवं स्त्री रुग्णालय.
यामुळे ग्रामीण भागातील महिला आणि बालकांना मोठा दिलासा मिळणार। जिल्हा रुग्णालयाच्या वतीने रुग्णालयाचं काम पूर्ण। चाळीसगावातील तितूर नदीला जलपर्णींचा विळखा। वाढत्या जलपर्णींमुळे दुर्गंधी आणि डासांच्या वाढीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता। तत्काळ नदीपात्र स्वच्छ करून जलपर्णीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी। जालन्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी पातळीत घट। बदनापूरमध्ये अनेक ठिकाणी पाण्याअभावी फळबागा सुकल्या। फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत। संगमनेरमधील म्हसवंडी आदिवासी वाड्यांवर पाण्यासाठीचा संघर्ष कायम। हंडाभर पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटरची पायपीट। मोलमजुरी करून पोट भरणाऱ्यांची धडपड, तर दुसऱ्या बाजूला पाण्यासाठीचा संघर्ष। आदिवासी समाज दुहेरी संकटात। बीडच्या परळीमधील चांदापूर तलावामध्ये 45% पाणीसाठा शिल्लक। वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन। तलावातील उपलब्ध पाणी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे। सोलापुरात 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। यंदाच्या मोसमातील हे सर्वाधिक उच्चांकी तापमान असल्याचा पाहायला मिळतंय। जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी उष्माघात कक्षाची स्थापना। विदर्भात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पार। नागपुराचा पारा 40 अंशवर पोहोचलाय, तर अकोला 42, अमरावती 41 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा पोहोचलाय। तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा पारा 40शी पार। पक्ष्यांना जीवनदान देण्यासाठी गोंदियातील सायकलिंग संडे ग्रुपची कौतुकास्पद कामगिरी। विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी 500च्या वर मातीचे पाणवठे तयार केलेत।